हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या एकूण भक्तीचा असा आपण विचार करतो आहोत आणि त्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय, सांख्य, कर्म, ध्यान याचा परिपाक आणि त्याच्याही पुढे जाऊन श्रद्धा प्रेमादी गुणांचा अंगीकार म्हणजे भक्ती हे आपण पाहू। तसंच अशा प्रकारचा भक्त आपल्या स्वबळाने परमात्म्याला प्राप्त करून घेण्याच्या ऐवजी भगवंताची कृपा संपादन करून भगवंताला प्राप्त करून घेतो। जो भगवंतांनाच शरण जातो तोच अज्ञानाचा सागर तरुण पलीकडे जातो। हाही विषय आपण पाहिला। माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता म्हणून सांगितलेले असं तरुण जाण्यासाठी म्हणून सांगितलेले विविध प्रकारचे उपाय भक्ती या सदरामध्ये आपण पाहिले। जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, जे उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी इत्यादी। आणि मग नारदांनी सांगितल्याप्रमाणे ज्या नवविधा भक्ती आहेत त्या नवविधा भक्ती मधली पहिली श्रवण भक्ती गीतेमध्ये आणि गीतेवर केलेली ज्ञानेश्वर महाराजांची टीका ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये कशा पद्धतीने सांगितलेली आहे हे आपण पाहायला आता गेलेलं आहे। ज्ञानेश्वरी हा अगाध ग्रंथ आहे आणि ज्या आणि जेवढ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करावा त्या आणि तेवढ्या पद्धतीने अभ्यासकांना ज्ञानेश्वरी हा किती सखोल ग्रंथ आहे हे समजून राहिलेला आहे। याचा अभ्यास पुरा झाला असं म्हणणारा कोणी नाही। स्वरूपानंदांसारखे स्वामीजींसारखे महापुरुष देखील माधव चरणींचा किंकर असं स्वामीजी ज्ञानेश्वरांविषयी आणि ज्ञानेश्वरी विषयी असं म्हणत असत। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत असं स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे। आपण असं पाहिलं की श्रवण करायचं कोणाकडून? सद्गुरूंकडून श्रवण करायचं। जे उत्तम साधक आहेत त्यांच्याकडून श्रवण करायचं। जे स्वांत सुखाय निरूपण करतात अशा साधकांकडून श्रवण करायचं। समर्थ म्हणतात, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ ये कसरा। आशांकडून श्रवण केलं की मग क्रिया पालटते।
संशयाचं मूळ तुटून जातं. ज्यांच्याकडून श्रवण करायचं ते संत, सद्गुरू अथवा उत्तम साधक, त्याच्यातले संत आणि सद्गुरू यांचा सांगण्याचा उद्देश कृपा हा असतो. तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता, मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. अनुग्रह करणं, अनुकंपा करणं, आपण ज्या वाटेवरून गेलेले आहोत, चाललेले आहोत, त्या वाटेच्या खुणा जे मुमुक्षु आहेत, साधक आहेत, श्रवणेच्छू असे आहेत, त्यांना सांगणं आणि त्यांना मदत करणं, असं जो सांगणारा आहे त्याचा हेतू असतो. ते जे सांगतात तर ते परमगुह्य असं सांगतात. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. परमगुह्य, अध्यात्म संज्ञित असं गुह्य ते सांगतात. भूय एव महाबाहो शृणु मे परमम वचः. भगवंत देखील सांगतात की तू ऐक, माझं परम वचन ऐक. आपण मागच्या वेळेला परमवचन म्हणजे काय हे पाहिलं. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की जे सत्य असेल आणि असत्य असेल, त्या सत्याच्या पलीकडचं एक नित्य सत्य आहे. ते नित्य सत्य म्हणजे परम, ज्याच्यामध्ये फेरफार व्हायचा नाही, ज्याच्यामध्ये बदल व्हायचा नाही. काही जी सत्य असतात ती सत्य कालांतराने असत्य अथवा अर्धसत्य अशी गणली जातात. अनेक प्रकारची विकसित होणारी शास्त्र ही त्या काळामध्ये सत्यच वाटत होती. पण जेव्हा त्याच्यामध्ये अधिक विकसन झालं तेव्हा आधी जे शिकलेले होते तर ते अर्धसत्य शिकले असं झालं. शास्त्राची प्रगती तशी होत गेली. निरनिराळ्या विचारांची देखील प्रगती याच पद्धतीने होत गेली. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी भर पडत गेली. आधीच्या संकल्पना बदलल्या गेल्या आणि ऐकणारे प्रत्येक वेळेला आपण पूर्ण ऐकतो आहोत याच पद्धतीने ऐकत होते, पण त्यांच्याच जीवनामध्ये त्यांना आपण शिकलेलो हे अपूर्ण आहे असं देखील लक्षात आलं. सद्गुरु जो उपदेश करतील, सद्गुरु जे सांगतील तर ते परम सत्य असेल. म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाच भाषेमध्ये एकच गोष्ट अशी सांगितली जाईल. मग सांगणारे रामकृष्ण असतील, विवेकानंद असतील, रमण महर्षी असतील, गोंदवलेकर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, अथवा उपनिषद काळापासूनचे सर्व ऋषी मुनी असतील, हे परम ऐकण्यासाठी म्हणून जो ऐकणार आहे त्यांनी बदलण्याची आवश्यकता आहे. हे परम देह मन बुद्धीच्या पलीकडचं असं असेल. देह बुद्धी राखून हे ऐकता येणार नाही. हे ऐकत असताना देह बुद्धी सोडण्याचा अभ्यास करूनच ऐकलं पाहिजे. हे आत्मभावाने ऐकलं पाहिजे. जीव मी, मला बंधन आहे अशा प्रकारच्या अबोधानी हे ऐकता येणार नाही. हे ऐकायचं देखील काही बदलण्याची, काही सोडण्याची अपेक्षा धरून, इच्छा धरूनच हे ऐकलं पाहिजे. आपण जसे आणि जिथं आहोत तिथून ते ऐकता येणार नाही. तिथून जर ते ऐकलं तर ते कानावर पडेल पण आत जाणार नाही. जर आत जायचं असेल तर बदलण्याच्या आकांक्षेनेच हे ऐकलं पाहिजे.
समर्थ म्हणतात, पदीहून चळो नये, करावे नाना साधन उपाये. पदावरून तोच मी आहे या भावावरूनच ऐकायचं आणि श्रवणासारखा साधन उपाय देखील त्याकरताच करायचा. सर्व प्रकारच्या साधना करत असताना अहम आत्मा हे कधीची विसरू नये. याच पद्धतीने हे परम ऐकायला लागेल. संदेह धरून मी कसा आत्मा असेल या भावाने ऐकता येणार नाही. या भावाने जर ऐकलं तर जे श्रवण झालं तर ते परम अशा वस्तूचं श्रवण झालं असं होऊ शकणार नाही. सांगणारा देखील त्याच भावाने सांगेल. जे परम सांगितलं जात आहे त्याच्याकरता तोही देहभावाच्या पलीकडच्या गोष्टी करेल. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. अशा बाण्यानी सांगणारा सांगत राहील. सांगणारा जेव्हा सांगेल तेव्हा आपण परमात्म स्वरूप आहोत या भावावरून यत्किंचितही खाली न येता सांगेल. याच्या अनुभूती सहित सांगेल. ते त्याला माहीतच असेल आणि तो ते सांगेल. केवळ शब्दज्ञान तो सांगणार नाही. ऐकणाऱ्यांनीही केवळ शब्द ज्ञान घ्यायचं आहे म्हणून ऐकायचं नाही. ते श्रद्धापूर्वक ऐकायचं आहे. श्रद्धा आणि बुद्धी हे दोनच मार्ग आहेत. आणि जी गोष्ट बुद्धीच्या आवाक्यामध्ये नसेल, कारण ही परम अशी गोष्ट माझ्या बुद्धीला पटली नाही म्हणून असत्य होऊ शकत नाही. एखाद्या गोष्टीला माझ्या बुद्धीने फुली मारली म्हणून सत्यावर फुली बसत नाही. परम सत्य जसं असेल तसंच असेल. माझी बुद्धी कदाचित कमी पडेल. माझी बुद्धी कमी पडते आहे म्हणून श्रद्धेने ऐकायचं आहे. जर माझी बुद्धी याबाबत परिपूर्णच असती तर श्रद्धेचा प्रश्नच नव्हता. मग जे माहित आहे तेच मी ऐकतो आहे असा भाव असेल. पण जर माझी बुद्धी कमी पडत असेल तर आता मी जे ऐकतो आहे तर ते श्रद्धेने ऐकायला लागेल. परम श्रवण करण्याची रीत अशी आहे आणि परम सांगण्याची रीत अशी आहे. हे गुह्य आहे. जो सांगतो आहे तो ज्या गोष्टीबद्दल सांगतो आहे ती गोष्ट गुह्य आहे, अर्थात गुप्त आहे. तो एखादी गुपित अशी गोष्ट सांगतो आहे. ऐकणारा गुपित ऐकतो आहे. गुह्य किंवा गुपित गोष्ट सांगताना सांगणारा आणि ऐकणारा हे दोघही परम विश्वासाचे लागतात. जर परम विश्वास असेल तरच गुपित सांगितलं जातं. त्याच्याखेरीज गुपित सांगितलं जात नाही. अरे गहनाहुनी गहन माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले असं समर्थ म्हणतात. माझं अत्यंत समाधान ज्या गोष्टीमुळे झालं ते गहनाहून गहन असं वचन आहे. एखाद्या गुप्त गोष्टीहून ही त्याच्यामध्ये देखील गुप्त असं ते वचन आहे. ते हे माझ्या जीवींचे गुज, मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता येची क्षणी. याच क्षणामध्ये संपूर्ण अवधान देऊन तू ऐक. गुप्त गोष्ट जर ऐकायची असेल तर सांगणारा आणि ऐकणारा विश्वासाच्या पातळीवर पाहिजे. विश्वासाच्या पातळीशिवाय गुप्त गोष्ट सांगता येत नाही. व्यवहारातली देखील गुप्त गोष्ट सांगता येत नाही. अगदी दोन लहान मुलांमधली खेळण्यामधली जरी गुप्त गोष्ट असेल तरी देखील ज्या मित्राच्या ठिकाणी विश्वास आहे त्यालाच ती सांगितली जाईल. ज्याच्या ठिकाणी अविश्वास आहे त्याच्या ठिकाणी ती सांगितली जाणार नाही.
त्याला ती सांगावीशी वाटणार नाही. म्हणून जेव्हा सद्गुरु गुह्य गोष्ट सांगतात तेव्हा परमविश्वासाने सांगतात आणि ऐकणाऱ्यांनी देखील परमविश्वासाने ऐकली पाहिजे. जेव्हा गुपित सांगितलं जातं तेव्हा सांगणाऱ्यामध्ये आणि ऐकणाऱ्यामध्ये जणू एक प्रकारचं अद्वैत निर्माण होतं. आपण दोघे नाही आहोत, आपण एकच आहोत म्हणून ही गोष्ट सांगितली जाते, अशी ती गोष्ट असते. एखादी अत्यंत महत्वाची गोष्ट असेल, एखाद्या संस्थेच्या दृष्टीने एखादी मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्या दृष्टीने खूप महत्वाची अशी गोष्ट आहे, तर मग मोजक्या अशा 2-4 जणांना एकत्र घेऊन ती सांगितली जाईल आणि त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे एकरूपता असेल, सामंजस्य असेल. सांगणारा आणि ऐकणारा दोघही त्या संस्थेच्या हिताकरता सांगत असतील आणि ऐकत असतील आणि त्याच्यावर विचार करत असतील, तरच ती गुपित कॉन्फिडेन्शियल अशी गोष्ट असेल. त्या ठिकाणी जर ते एक्झिक्युटिव्ह असतील, त्यांचे पर्सनल असिस्टंट देखील चालणार नाहीत, त्यांचे पीए देखील तिथं नकोत, फक्त तेच तिथं हवेत आणि त्यांच्या समोर ती गोष्ट एकमेकांना सांगितली जाईल. दुसरा कोणी अन्य तिथं असेल तर गुपित गोष्ट सांगितली जाऊ शकत नाही. क्रमाने देशाची देखील गुपित असतील तर ती जे राखणारे असतील ते त्या पद्धतीने राखतील, ती त्या पद्धतीने सांगितली जाईल. तिथं जर अन्य कोणी असेल तर तो दुसरा असेल. बाकीचे जे असतील ते एक असतील आणि तिथं दुसऱ्याची उपस्थिती चालणार नाही. अगदी शिक्षक देखील विद्यार्थ्याला शिकवतो तेव्हा त्या बॅच मध्ये त्या विद्यार्थ्याशी संबंध नसलेल्या अशा व्यक्ती त्याला तिथं चालणार नाही. बरोबर की नाही? तुमच्या क्लासरूम मध्ये जर लोक येऊन बसले, अन्य लोक, इलेक्शन चालू आहे आणि प्रभागामधला प्रचार करण्यासाठी लोक फिरत आहेत आणि हे सर्व झालं सांगून की मग शिक्षकांना भेटायचं आहे म्हणून ते सगळे प्रचार करणारे मागं बाकावर येऊन बसले, तर शिक्षक शिकवू शकणार नाही. कारण जे ऐकायला येणारे आहेत, आलेले आहेत, ते आणि आपण एकाच गोष्टीशी संबंधित आहोत असा जेव्हा भाव असेल तेव्हा सांगितलं जाईल आणि ऐकलं जाईल. ती गुप्तच गोष्ट असेल तशी ती जरी प्रगट करून सांगितली जात असली तरी देखील ज्यांच्यात सांगितली जाते त्यांच्यामध्ये पूर्ण सामंजस्य हवं. तिथं थोडा देखील ऑड मॅन आउट असा नसला पाहिजे, तो तिथं खपणार नाही. तर ती गोष्ट सांगितली जाणार नाही. सांगताना देखील सांगणाऱ्याला तेवढा रस निर्माण होणार नाही आणि ऐकणाऱ्यांना देखील तिथं जेव्हा तशा भावाने ऐकणारे नसतील तेव्हा ऐकण्यामधला रस निघून जाईल. जर दुसरी व्यक्ती तिथं असली, दुसऱ्या भावाची व्यक्ती असली, तर मग सगळा रसच बिघडून जाईल. कर्तव्यात्मक गोष्टीमध्ये देखील एकांत लागतो. अशा पद्धतीने शिक्षक विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये एक प्रकारचा एकांत आहे. एखाद्या महत्वाच्या बैठकीमध्ये, मीटिंग मध्ये एक एकांत आहे. त्या एका विषयामध्ये सर्व घडून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी तेवढी निष्ठा नसणारी व्यक्ती जर असेल तर ती व्यक्ती त्या समूहाला चालणार नाही. त्या व्यक्तीला सांगितलं जाईल की तुम्ही इथं येऊ शकत नाही, ही जी मीटिंग आहे या मीटिंग मध्ये तुम्ही येऊ शकत नाही, कारण ही गोष्ट महत्वाची आहे. याच्यामध्ये कॅज्युअल अप्रोच असणारा, या गोष्टीमध्ये रस नसणारा असा माणूस चालणार नाही. अगदी संस्थात्मक आपल्या संस्थेची जरी बैठक असली तरी त्या बैठकीमध्ये ज्याचा रस उडालेला आहे अशी व्यक्ती चालणार नाही.
त्या व्यक्तीला सांगायला लागेल की तुम्ही इथे येऊ नका. इथं श्रवण चालू आहे, तुम्ही सर्वजण श्रवण करता आहात आणि कोणीतरी टिवल्या भावल्या करत आहे, असं चालणार नाही. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ही गुप्त गोष्ट आहे. या गुप्त गोष्टीमध्ये त्याच्याशी एकरस झालेले असेच लोक पाहिजे. याच्यापेक्षाही अधिक असा एकांत प्रेमाच्या संकल्पनेमध्ये आहे. पती आणि पत्नी असतील, त्यांच्या संबंधामध्ये आणि तिसरा तिथं चालणार नाही. आणि जर तिसरा तिथं कोणी असेल तर त्यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी होऊ शकणार नाहीत. कोणतीही गोष्ट, आणि ही तर परम प्रेमाची गोष्ट आहे, इथं तर आणि कोणीच चालणार नाही. ही गुप्त गोष्ट एकांतामध्येच घडेल. जे गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परी त्रिजगती गरजती सैंघ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जसा एखाद्या बैठकीतला एकांत असतो, प्रेमाच्या भाषेत एखादा एकांत असेल, कर्तव्याच्या भाषेत देखील एखादा एकांत असेल आणि तिथंच ती गोष्ट बोलली सांगितली जाईल, तशी ही देखील गोष्ट एका एकांतात सांगितली जाईल आणि त्या एकांतामध्येच ती श्रवण केली जाईल. म्हणून ही जी गूढ गुह्य अशी गोष्ट आहे, ही गोष्ट एकांतात सांगितली जाईल. आणि भगवंत ज्या ठिकाणी हे शब्द उच्चारत आहेत तिथं कुठं एकांत नाहीये. रणांगणावर भगवंत सांगताहेत, ही गोष्ट सांगताहेत. इथं जरी तुमच्या माझ्यामध्ये एकांत असला तरी मूळ ही गोष्ट जिथं सांगितली गेली तिथं कोणता एकांत नव्हता. दोन सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा होता आणि तिथं भगवंत सांगताहेत, भूय एव महाबाहो शृणु मे परमों वचः यत्तेहम प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. तुझ्या हिताच्या कामनेनी, तुझ्या हिताच्या इच्छेने मी तुला सांगतो आहे, तू ऐक. माझं परम वचन ऐक. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम. हे गुह्य असं अध्यात्म संज्ञित असं माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून तुमच्याकडून सांगितलं गेलं. यस त्वया उत्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. कबुली देतो आहे अर्जुन की माझा मोह नाहीसा झाला, त्याचं फलित देखील तिथंच आहे. जर त्या पद्धतीने हे श्रवण झालं तर तिथंच त्याचं फलित देखील आहे. याच्यासाठी देखील एकांत लागतोच. पण हा जो भौतिक एकांत आहे, त्या भौतिक एकांतापेक्षा देखील अजून गहन एकांत इथं पाहिजे. इथं भले 300 लोक असतील, पण ऐकणारा प्रत्येक जण एकटा आणि सांगणारा एकटा आहे. बाकीच्या बसलेल्या लोकांशी, ऐकायला बसलेल्या लोकांशी आपलं काही कर्तव्य नाही. आपण एकटेच आहोत आणि एकट्यामध्येच हा संवाद चाललेला आहे. ऐकणारा आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वामध्ये देखील शून्य झाला पाहिजे, तरच ही परमगुह्य गोष्ट ऐकली जाईल. शिष्यानी शून्य होणं अपेक्षित आहे. माझ्या खांद्याला कुठं खासत आहे का, डोक्याला खासत आहे का, चुळबुळ करतो आहे, मनाच्या भिंती उभ्या करतो आहे, जे बोललं जात आहे त्या संबंधी लगेचच चिंतन करतो आहे, विचार करतो आहे, पटलं पटलं नाही असं म्हणतो आहे, असं न होता ऐकलं गेलं पाहिजे. शून्य होऊन ऐकलं गेलं पाहिजे. मग रणांगण का असेना, तो आध्यात्मिक एकांतच आहे. अशी ही गुह्य गोष्ट ऐकणारा स्वतः शून्य होऊन ऐकत असला पाहिजे. तो त्याच्या अंतःकरणापर्यंत आतपर्यंत कोणीही नसला पाहिजे. आता तो देह नाही,
आता त्याचं मन कोणतंही काम करत नाही. आता तो आत्म्याच्या भावानी ऐकणारा असा पाहिजे, बाकी कोणत्याही भावानी तो उपस्थितच नको, तर ही गुह्य गोष्ट ऐकली जाते. जर ऐकणारा अशा रीतीने शून्य झाला, शून्य हे देखील आपल्याला समजण्यासाठी खरं शून्याच्या पलीकडं आत्मभावानीच ऐकत असेल तरच ही परम गुह्य गोष्ट सांगितली जाईल. कारण सांगणारा आधीच अस्तित्व शून्य आहे, तो आपल्या स्वतःला कोणीही समजत नाहीये, तो केवळ तत्व होऊन राहिलेला आहे. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. सांगणारा तत्व झालेला आहे, ऐकणारा देखील तत्व होऊन ऐकतो आहे, तेव्हाच गुह्य सांगितलं जाईल आणि ऐकलं जाईल. भौतिक जे गुह्य आहे त्याच्यासाठी ज्या एकांताची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या विचाराचा मनुष्य फक्त तिथं नको, दुसरा तिथं नको एवढी अपेक्षा आहे. इथं ऐकणारा स्वतःच नको अशी अपेक्षा आहे. ऐकणारा स्वतःच नाहीसा झाला पाहिजे, त्या तत्वाशी एकरूप झाला पाहिजे. हा इथला एकांत अजूनच वेगळा एकांत आहे. या एकांतामध्ये श्रोता वक्ता रामरूप असा हा एकांत आहे. वक्ता रामरूप असला पाहिजे, सद्गुरु रामरूप आहेत, त्या भावाने ते सांगत आहेत. ऐकणाऱ्यांनी देखील रामरूप होऊन ऐकायचं आहे. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. अध्यात्म संज्ञित असं गुह्य, कारण अध्यात्म हे सांगतो की जे जड जगत आहे त्या जड जगतामध्येच पाय रोवून उभा असलेला जो जड देह आहे तो देह या जड जगतापेक्षा भिन्न नाहीये. आणि त्याच्या आत असणारं जे परमतत्व आहे ते परमतत्व तू जाणलं पाहिजेस. त्या परमतत्वाबद्दल ज्या गोष्टी चाललेल्या आहेत या गोष्टी सांगताना आणि ऐकताना देहाचा देखील संग नको, तर्काचा देखील संग नको, बुद्धीचा देखील संग नको, सर्व संग दूर झाले पाहिजेत. ऐकणारा जो आहे तो ऐकणारा आणि जो सांगणारा आहे तो सांगणारा आत्मभावाशी समरस झालेले असले पाहिजेत, तेव्हाच हे सांगितलं जाईल आणि ऐकलं जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुकिया बहिरियाची, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एरवी तुम्ही नुसतं ऐकाल पण ज्ञान स्वरूप होणार नाही, त्या ऐकण्याने तुम्ही कुठं जाणार नाही. म्हणून या परम गुह्याचा देखील एक परिणाम असेल. या परम गुह्याचा परिणाम हा आत्मरूपतेमध्ये असाच असेल. एक अज्ञानी असे लोक असतील जे याच्या बाहेर फिरत आहेत, ज्यांना याच्याशी काही कर्तव्य नाही. जर तुम्ही मंडईमध्ये दलाली करणारे असाल तर आता तुम्ही इथं नसणारच आहात, तुम्ही तिथं असाल. जर तुम्ही व्यायामाचे शौकीन असाल तर आणि याच वेळात तुम्ही व्यायाम करणारे असाल तर तुम्ही इथं नसणार आहात, तुम्ही जिम मध्ये असाल. तुम्हाला फिरायचं असेल तुम्ही बाहेर असाल कुठेतरी, अथवा झोपलेले देखील असाल. 9 पर्यंत झोपणारे देखील लोक आहेत. थंडीचे दिवस आहेत, उठण्याची काय घाई आहे, कारण 2 वाजेपर्यंत जागलेले आहेत. तर झोपलेले देखील असाल. त्यांना या विषयाशी काही कर्तव्य नाही. त्यांना आश्चर्य वाटेल की एवढं टक लावून पाहतायत आणि ऐकतायत तरी काय, एवढं गुह्य समजून उपयोग तरी काय होणार, आपल्या जीवनामध्ये फरक तरी काय पडणार. आपलं जीवन जसं चालायचं तसं चालत असताना आणि यांच्याही जीवनामध्ये वर करणी काहीही बदल आपल्यापेक्षा निराळ असा न दिसता हे एवढं ऐकतात तरी काय, यांना समजतं तरी काय. त्यामुळे अज्ञानी लोकांचा प्रश्न नाहीये.
एक ज्ञानी आहे, ज्ञानाची उपासना करणारे. अज्ञानी अंधकारात जातात तर ज्ञानी अजून घोर अंधकारामध्ये जातात असं उपनिषद म्हणतं. हे ज्ञानी म्हणजे शब्द ज्ञानी आहेत, पंडित आहेत, हे माहिती गोळा करणारे आहेत. हे माहिती गोळा करणारे आहेत तर ते माहिती गोळा करणारे आणि माहिती सांगणारे अशांचं देखील इथं काही काम नाही. माझ्या नुकतीच मला ही गोष्ट समजली. माझ्या माहितीचे एक गृहस्थ चौऱ्याहत्तर 75 76 या दरम्यान ते स्वामीजींकडे येत असत, दुकानामध्ये येत असत, थोडे बहुत दुकानामध्ये येत असत. त्यांना येणं आवडत असे आणि विचार चालू होता की पुण्यात राहायचं की आपल्या गावी राहायचं. त्यामुळं तो विचार त्यांनी अशा पद्धतीने पक्का केला की आपल्या गावी एक मोठे विद्वान शास्त्री आहेत. त्यांनी देहही ठेवला, त्यांचं नाव सांगायला तुम्हाला हरकत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे आहेत आणि त्यांचा सहवास आपण आपल्या गावात राहिलो तर मिळेल. आपण पुण्यात राहिलो तर पुण्यात काय मिळेल यांच्याकडे येता येईल, पण ते शास्त्री पंडित आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ असं म्हणून त्या गृहस्थांनी पुण्यात ही नोकरी मिळत होती, त्यांच्या गावात ही नोकरी मिळत होती. पुण्यातली नोकरी न धरता त्यांच्या गावामध्ये नोकरी धरली आणि शास्त्रीजींचा खरंच सहवास मिळाला. काही पुस्तकं शास्त्रींनी लिहिली, त्याच्याकरता हे मदतनीस झाले, यांचं चांगलंच झालं. कालांतराने नुकतेच मला ते भेटले तेव्हा त्यांनी मला ही हकीकत सांगितली. ते म्हणाले की तेव्हा आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणत होतो, त्यांच्याकडे गेल्यावर खूप बरं शांत वाटत होतं, पण मला ज्ञानाची लालसा होती. ते सांगत असत की ध्यानाला बसलं पाहिजे, फार वाचण्यात अर्थ नाही. आणि मी असं समजलो की वाचण्यात अर्थ नाही म्हणजे काय, त्याच्याऐवजी आपल्याला शास्त्रीजींकडे जाता येईल, रोज जाता येईल, म्हणून मी तो मार्ग निवडला. जे पंडित असतील ते पंडित एखाद्या शिक्षकापेक्षा अधिक नसतील आणि पंडितांकडे जाणारे एखाद्या विद्यार्थ्यापेक्षा अधिक नसतील. माहिती गोळा करणं हे विद्यार्थ्याचं काम आहे आणि पंडित हा अधिक माहिती गोळा केलेला असा असतो. तसं पंडित आणि पंडितांकडे जाणारे हे दोघं एकाच नावेतून चाललेले असतात, पण याच्यापाशी अधिक माहिती असते आणि याच्यापाशी कमी माहिती असते, एवढाच फरक असतो. असा हा पंडित जर थोडंसं वक्तृत्व असेल, व्यक्तिमत्व असेल, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घोळवली मनामध्ये अथवा पुन्हा पुन्हा सांगितली तर आपल्याला त्या प्रकारचं ज्ञान झालं असं देखील त्याला वाटायची शक्यता असते. त्या ज्ञानाशी आपण एकरूप झालो असंही वाटायची शक्यता असते. पण तो गेलेल्यांना विद्यार्थी बनवेल, त्याला ग्रंथ सांगेल, हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच, याच्यामध्ये ही माहिती अधिक चांगली आहे, त्याच्यामध्ये ती माहिती अधिक चांगली आहे. तो त्याच्याकडून एखादा प्रबंध देखील लिहून घेईल की ज्यामुळे हा देखील डॉक्टरेट होऊन जाईल, असं देखील घडेल त्याच्या जीवनामध्ये. आणि गुरु तुम्हाला कोणतीही माहिती अधिक देणार नाहीत. गुरु तुम्हाला सांगतील की फार वाचू नका, अनेक ग्रंथ वाचण्याने तुमचा गोंधळ होईल. गुरु तुम्हाला सांगतील फार वाचू नका, फार ऐकू नका, असं तुम्हाला गुरु सांगतील. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही ऐका, पण तद्रूप होऊन ऐका, तन्मय होऊन ऐका. आणि पंडितांनी जरी गुरु बनायचा प्रयत्न केला तरी समोर आलेल्याला तो शिष्य बनवू शकत नाही, कारण त्याची स्वतःची एक त्याच्या ठिकाणी मर्यादा असते. म्हणून पंडिताकडे गेलेला कोणी शिष्य होऊ शकत नाही. ज्याला परमार्थ शास्त्रामध्ये शिष्य अथवा सत्शिष्य म्हटलेला आहे तसा तो होऊ शकत नाही.
जर एखादा शिष्य भावाचा पंडितांकडे गेला तर तो तिथून बाहेर पडेल, लवकरात लवकर बाहेर पडेल, कारण त्याकरता तो तिथं गेलेलाच नसेल. देवेंद्रनाथांना नरेंद्र भेटले आणि नरेंद्रांनी त्यांना विचारलं की तुम्ही परमात्मा जाणलेला आहे का? ते म्हणाले परमात्मा तत्वाविषयी मी तुला सांगतो बस. ते म्हणाले तुम्ही जे वाचलेलं आहे ते मी वाचू शकेल, मला तुमच्याकडून ते ऐकायचं नाहीये. तुम्ही जे वाचलेलं आहे ते जर तुम्ही सांगणार असाल तर मला त्याच्यात रस नाहीये. जर शिष्य असेल तर तो पंडिताकडे टिकू शकणार नाही, आणि जर सांगणारा गुरु असेल तर त्याच्याकडे विद्यार्थी टिकू शकणार नाही. काही काहींची विद्यार्थ्याची प्रकृती असते, माहिती गोळा करण्याची प्रकृती असते, त्याला त्या ठिकाणी रस वाटणार नाही. तो येईल, तो बाहेर जाण्याचा रस्ता निश्चित करूनच येईल, तो तिथून गळाल्याखेरीज राहणार नाही. गुरु ट्रान्सफॉर्म करतील, संपूर्णपणे बदलून टाकतील. शिष्यांनी बदलण्याच्या अपेक्षेने बसावं असंच त्यांना वाटत राहील, ऐकण्याच्या अपेक्षेने नव्हे. जे बदल होऊ इच्छितात, आपल्या स्वतःमध्ये बदल घडवू इच्छितात, असे लोक तिथे टिकतील. इतरांना त्यांचं जे सांगणं आहे ते आग्रही वाटेल, त्याच्यात ज्ञान कमी आणि आग्रह जास्त असं वाटेल, ते त्यांना सोडून जातील. रामकृष्णांकडे काही निवडक मंडळी येऊन स्थिरावली आणि स्थिर झाली. अनेक लोक त्यांच्याकडे आले आणि गेले. अगदी विद्यासागरांची आणि रामकृष्णांची देखील भेट झाली, पण विद्यासागर पुन्हा रामकृष्णांकडे गेले नाही. जो पंडित असेल, शिक्षक असेल, तर तो आपल्या स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आपण हे सर्व करतो आहोत अशा भूमिकेमध्ये येणार नाही. त्याला असं वाटेल की अजून बुद्धीला मिळालं पाहिजे, अधिक माहिती मिळाली पाहिजे, याही पेक्षा अधिक मिळाली पाहिजे. त्यामुळं असे लोक टिकू शकणार नाही. जे टिकतील ते विद्यार्थी राहणार नाहीत, केवळ माहिती गोळा करणारे राहणार नाहीत. त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल, त्यांच्यामध्ये बदल होईल, आणि असा बदल सद्गुरूंकडे गेल्यानंतर शिष्याच्या ठिकाणी होत असतो. मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. अध्यात्म संज्ञित असं गुह्य ऐकताना एरवी पंडित देखील ते शब्द उच्चारेल. ते सगळे शब्द पुस्तकामध्ये देखील लिहिलेले असतील, पण सांगत असताना, संत सांगत असताना, सद्गुरूंकडून ऐकत असताना ऐकणाऱ्याला सर्व अध्यात्म भावच प्रगट झाल्यासारखा होईल. शब्द प्रगट झाल्यासारखं नाही, तर अध्यात्म भाव प्रगट झाल्यासारखं होईल. आणि सद्गुरू देखील अशा तन्मय होऊन शिष्याला सांगत असताना तो स्वतः ब्रह्मरूप झालेला आहे, शिष्य देखील हे अनुभवेल. आणि या अनुभवातून हळूहळू करून ट्रान्सफॉर्मेशन घडेल, बदल घडेल, बदलून जाईल. सद्गुरू आणि शिष्य यांच्या नात्यामध्ये शिष्य कालांतराने सद्गुरूंशी एकरूप होऊन जाईल. या सर्व सांगण्यामध्ये हिताची इच्छा, शिष्याच्या हिताची इच्छा ही एक विशेष इच्छा सद्गुरूंच्या ठिकाणी असेल. आता सद्गुरू शून्यही झालेले आहेत किंवा शून्याच्या पलीकडे आत्मा झालेले आहेत. त्या आत्म्याच्या भावानीच ते हित चिंतित. ऋषींनी प्रार्थना नाही का केली, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. ही कोणती कामना नव्हती. हित काम्यया, जरी कामना असा शब्द असला तरी त्याच्यामध्ये ज्ञात असणारी कोणती कामना नसेल. त्याच्या ऐवजी मूळ तत्वाशी याला एकरूप करून सोडायचं आहे अशा प्रकारचा भाव असेल. आम्हाला समजण्यासाठी आमचा शब्द वापरायला लागेल म्हणून कामना हा शब्द वापरला.
याच्यापेक्षा वेगळा शब्द आम्हाला माहिती नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम आहे अशा लोकांना सांगण्यासाठी काम्यया हा शब्द वापरला पाहिजे, कारण याच्यापेक्षा दुसऱ्या शब्दाची ओळख नाही. पण ऋषींची जी प्रार्थना असते ती प्रार्थना ही आत्मत्वाकडे नेणारी, आत्मत्वाकडे घेऊन जाणारी अशी दुर्दम्य इच्छा असते. ती इच्छा आत्म्यातून बाहेर आलेली असते. पण त्या इच्छेला आम्हाला समजावं म्हणून कामना हा शब्द वापरण्याखेरीज दुसरं गत्यंतर नाही, कारण अशा प्रकारचा शब्द अस्तित्वात नाही. या प्रकारे गुरु शिष्याला जे सांगतात त्याला म्हणून हितकाम्यया असा शब्द वापरला. शिष्याच्या हिताच्या अपेक्षेने, पण शिष्याचं हित घडावं ही कामना असताना देखील या कामनेपोटी सद्गुरु शिष्यामध्ये कामनेच्या अंगाने गुंतून पडत नाही. सद्गुरु सांगत असताना मुक्तच असतात. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही अग्निरूप झालो. आता माधव नाही उरला, जी दिसते ती अखंड ज्वाला. आता कोणती लालसा नाही. तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता. पण हा उपकारापुरतं माझं राहणं ही माझी कामना नाही. कामनेपोटी उपकाराने मी राहिलेलो नाही. तर माझं आता सहज असणं हे उपकारासारखं तुम्हाला प्रतीत होईल. तुमच्यावर सहजच उपकार घडेल. मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म सौन्नितम यत् त्वया उक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. म्हणून याचा स्वाभाविक परिणाम म्हणून मोहनाश, मोहच नाहीसा होणं ऐकणाऱ्याच्या देखील अंतःकरणाचा हा स्वाभाविक परिणाम याच्यातून निष्पन्न होतो, निर्माण होतो. आपण आता असं पाहिलं की ऐकणाऱ्यांनी, सांगणाऱ्यांनी काय भावानी सांगावं, सांगणारा जो आहे तो काय भावानी सांगत असतो. आता आपण मूळ विषयाकडं पुढच्या वेळेपासून येऊ की ज्ञानेश्वर, आपल्याला सर्वांना तो फार गोड वाटेल की ज्ञानेश्वर महाराजांनी श्रवणाबद्दल ठिकठिकाणी सर्व ज्ञानेश्वरीमध्ये एकूण एक ओव्या आपण पाहू की काय सांगितलेलं आहे, कसं श्रवण करावं, श्रवण करताना काय भाव असावा. ज्ञानेश्वर महाराजांनी जी श्रोत्यांकडून अपेक्षा केलेली आहे तर ती अपेक्षा आपण ज्ञानेश्वर महाराजांच्याच शब्दामध्ये सबंध भगवद्गीता भर, ज्ञानेश्वरी भर आलेल्या ज्या श्रवणाच्या ओव्या आहेत त्या ओव्या पुढच्या वेळपासून पाहू. हरिओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल